तर आपली वेळ अमावस्येची तयारी झाली आहे. बघू शकता हे सगळं आपण गाठोडे वगैरे बांधलेलं आहे आणि आपण शेतामध्ये आलेलो आहोत. तर शेतामध्ये बघू शकता आपण आई आहे समोर आपली. तर हा आपला हा गहू आहे, हिरवागार गहू. तर हा आपण बघू शकता आपण पूजेसाठी जात आहोत आपल्या बोरच्या. आपलं बोर हे 300-350 फुटाच्या जवळपास आपलं बोर त्याची खोली आहे. आणि तुम्ही बघू शकता हे असं स्प्रिंकलर सेट बघू शकता तुम्ही. स्प्रिंकलरची चिमणी उभारलेली आहे, पाईप्स आहेत, स्प्रिंकलरने पाणी आपण गव्हाला द्यायला चालू केलेलं आहे आणि सुंदर असं गहू आहे. तर बघू शकता आता आपलं बोर आहे, बोराच्या कडेलाच आपल्याला फुलाचं झाड आपण लावलेलं आहे. तर इथलेच फुलं आपल्याला घ्यायचे आहेत. ते नारळ तुम्ही बघू शकता आणि आपण पूजा करते, आई पूजा करत आहे. पूजा करताना आपण बोरची पूजा करत आहोत. बोर हे आपल्याला पाणी देण्याचं काम करतं, तर आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही शकता हे हळद कुंकू लावून पूर्ण हे आंबील हे शिजलेले आहे आईने. बघू शकता हे पाणी पण आपण थोडंसं शिंपडत आहोत. आंबीलचं तर झालेलं आहे आणि हे इथलीच फुलं आपले काढून आपण देवाला वाहत आहोत. हे आणि हे बघू शकता हे बाहेर आपल्या इथं वेळामशीने पूजा केली जाते. त्यासाठी वेगवेगळे प्रसाद आपल्या पांडवाला चुना आणि हे लावून आपण रंगवलेला आहे. तर बघू शकता हे असा प्रसाद आहे पांडवासाठी, निवद म्हणून आपण म्हणू शकतो. हे सगळं गोष्टी अशा प्रकारे आपलं बांधलेलं आहे कडब्याच्या पेंड्याला. आणि हे वगैरे तुम्ही बघू शकता जेवण चालू आहे आता. आंबील हे ग्लासमध्ये आंबील आहे. एक सुंदर असं पेय म्हणू शकतो आपण आपल्याकडे.